हिंदी पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, बच गया संजय. अरविंद केजरीवाल यांचा वाईन घोटाळा आणि संजय राऊत यांचा वाईन घोटाळा यात साम्य आहे. एप्रिल 2021 मध्ये ऑल इंडिया वाईन असोसिएशन मंत्रालयात एक प्रेझेंटेशन झालं. 26 एप्रिल 2021 रोजी राज्य सरकारने प्रस्तावाला मान्यता दिली. वाईन विक्री 40 पटीने वाढवण्याचा प्रस्ताव दिला. वाईन फेस्टिवलला करमुक्ती दिली. अवघ्या 10 दिवसात म्हणजे 26 एप्रिलला सरकारने निर्णय दिला. अशोक गर्ग यांचा 2004 पासून वाईन वितरण करण्याचा व्यवसाय आहे. मग संजय राऊत पार्टनर कसे? मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की व्हाईट पेपर काढत याची चौकशी करावी. संजय राऊत आणि त्यांच्या परिवाराला वाईन, बियर, दारू व्यवसाय करण्याचा अनुभव नाही. अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी घोषित करून कोविड घोटाळा हा मातोश्रींच्या संमतीने होत होता असा इशारा दिला आहे का? अमोल कीर्तीकर यांच्या खात्यात 1,65,00,000 आलेत. उद्धव ठाकरे यांचा कोविड घोटाळ्यात आशीर्वाद आहे असे म्हणायचे का? सुजित पाटकर, संजय राऊत यांच्या मुलीच्या खात्यात असेच पैसे गेलेले आहेत. कोविड घोटाळ्याला मातोश्री मान्यता दिली आहे. अमोल कीर्तीकर यांचं उमेदवारी घोषित करून उद्धव ठाकरे यांनी कोविड घोटाळा हे मातोश्रीचा संमतीने होत होता असा इशारा दिला आहे का? अमोल कीर्तीकरचा जोडीदार ज्याला कन्सल्टन्सी फी म्हणून 1,20,00,000 मिळाले, तो जेलमध्ये आहे. याच प्रकरणात अमोल कीर्तीकरला पण ईडीने बोलवलं आहे. त्याच्या खात्यात 1,65,00,000 गेले. अर्थ उद्धव ठाकरे साहेबांचा कोविड घोटाळेबाजांना आशीर्वाद आहे. संजय राऊत यापूर्वी याच कोविड घोटाळ्यात संजय राऊतची मुलगी, संजय राऊतचे भाऊ यांच्या खात्यात पण पैसे गेले आहेत. अशाच पद्धतीने सुजित पाटकर याच्या खात्यात पण पैसे गेलेले आहेत. कोणत्याही व्यवसायाचा काहीच अनुभव नाही. या परिवाराचे सदस्य यापूर्वी फक्त एकच त्यांनी बिझनेस केला होता, राउटर्स एंटरटेनमेंट LLP. बहुतेक त्या कंपनीने बाळासाहेबांचा पिक्चर काढलो एवढंच एक. हा अशोक गर्ग 2007 पासून वाईन डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय. त्याचा व्यवसाय 250 कोटी 2,500 कोटीवर जाणार होता. प्रॉफिट 40% मार्जिन, म्हणजे 1,000 कोटी रुपये प्रॉफिट. त्यात संजय राऊत पार्टनर कसे काय? मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसला विनंती केली आहे, हा जो घोटाळा आम्ही आता भंडाफोड केला जानेवारी 2022 मध्ये, म्हणून याचा एक्झिक्युशन थांबला. निर्णय झालेला होता की वाईन म्हणजे पाणीची बाटली सारखं त्यांना हे करायचं. छोट्या आधी सुपरमार्केट, मग सुपरमार्केट आणि किराणाचं दुकान काय फारसं अंतर नाही. त्यांनी लिहायचं किराणा दुकान, खाली बारीक अक्षरात लिहायचं सुपरमार्केट. अलाउड. 1,000 कोटी रुपये राऊत आणि यांच्या पार्टनरच्या खिशात गेले असते. याच्यावर व्हाईट पेपर राज्य सरकारने काढावा अशी आमची मागणी आहे. मी पुन्हा जबाबदारीने सांगतोय, यापूर्वी 2002 पासून अनेक वेळा अनेक सरकाराचा पुढे अशा प्रकारचे वाईनला नॉन लिकर घोषित करा असे प्रेझेंटेशन झालेले आहे. मंत्रालयातली वाईनची फाईल मी स्वतः अधिकृत RTIच्या अंदर इन्स्पेक्शन केली.
2002 ते 2021 पर्यंत असा प्रकारचा कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यात नाही आला. संजय राऊत त्यांचा परिवारातील वाईन लिकर अशोक गर्ग यांच्यासोबत पार्टनरशिप 16 एप्रिल 2021 झाली आणि 26 एप्रिल 2021 महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने वाईन धोरण बदललं. या आर्थिक घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकारने ब्लॅक पेपर प्रसिद्ध करावा, व्हाईट पेपर प्रसिद्ध करावा अशी आमची मागणी आहे.